बातमी आहे शनिवार वाड्यातनं। शनिवार वाड्यामधल्या नमाज पठणाचा वाद काही केला संपत नाही आणि अशातच आज ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा शनिवार वाड्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। पण या आंदोलनापाठीमागचं कारण जरा वेगळं होतं, कारण गेले 2-3 दिवस जे नमाज पठणाचा वाद निर्माण झालेला आहे त्याच्या अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन नव्हतं, तर नानासाहेब पेशव्यांचं समाधीचं कारण या आंदोलनापाठीमागे होतं। शनिवार वाड्याचे मालक नानासाहेब पेशव्यांच्या समाधीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतोय असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। भाजपचा केवळ प्रॉपर्टीवरती डोळा असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नानासाहेब पेशव्यांच्या समाधीवरती दुग्धाभिषेक केला गेला, तर शनिवार वाडा ज्यांनी बांधला त्यांची अवहेलना सहन करणार नाही असा इशाराही यावेळी दिला गेला। त्यांनी शनिवार वाडा बांधला ते नानासाहेब पेशवे ज्यांनी आटकेपार झेंडे लावले। जर शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केला तर त्रास होतो, मग ज्या नानासाहेब पेशव्यांची समाधी इथं नदीपात्रामध्ये अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, मग त्या समाधीचं आज झालेलं जे प्रकार आहे, दुरावस्था आहे, ही दुरावस्था 100 नगरसेवकांच्या भारतीय जनता पार्टीला, केंद्रीय मंत्र्यांना, खासदारांना हे दिसत नाही का? त्याच्याकरता आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या समाधीला आम्ही दुग्धाभिषेक घातला आहे।